सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राज्याच्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे। ज्येष्ठ वकील हरेश साळवे यांनी कॉन्फरन्सवरून या प्रकरणात युक्तिवाद केला आहे। ॲडव्होकेट साळवे यांच्या युक्तिवादामुळे ठाकरे गटाची कोंडी झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा दिलेला राजीनामाच सर्वात मोठी चूक झाल्याचंही या युक्तिवादातून दिसून येत आहे। पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षांतर थांबलेलं नाही। नबाम रेबिया प्रकरण महाराष्ट्रातील सत्तांतराशी लागू होत नाही, हा घटनात्मक प्रश्न आहे असं साळवे यांनी निदर्शनास आणून दिलाय। तसेच ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांच्या नियुक्तीवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलाय। अजय चौधरी यांचं गटनेते पद हे बेकायदेशीर आहे। उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बैठक बोलावली होती। या बैठकीला फक्त 14 आमदार उपस्थित होते। आमदारांमार्फत अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती। मुळात कोरम नसताना ही बैठक बोलावण्यात आली। बैठक बेकायदेशीर होती। बैठकीनंतर सुनील प्रभू यांनी व्हीप काढला होता असं हरीश साळवे यांनी स्पष्ट केलं आहे। उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं, पण ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिल्याचं साळवे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। पण 16 आमदारांना अपात्र केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितलं आहे। ठाकरे गटाने जे दस्तऐवज सादर केले ते खोटे आहेत। उद्धव ठाकरेंनी नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव कुणी मांडला ते बघा। त्यापैकी अनेकांचं म्हणणं आहे की ते स्वतः हजरच नव्हते। कायद्याचा प्रश्न नंतर आहे। राठोड सावंत यांनी काय साक्षी नोंदवल्यात त्या पाहाव्यात। त्यानंतर हरीश साळवेंनी आमदारांचे ठराव दाखवले। ठाकरेंचा प्रस्ताव ज्यांनी सादर केले त्यापैकी अनेक जण बैठकीला उपस्थित नव्हते असंही हरीश साळवे म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या बरोबर किती आमदार होते यासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्र विश्वासार्ह नाहीत असा युक्तिवादही साळवे यांनी केला आहे। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमनराव पाटील, लता सोनवणे, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, बालाजी केडीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती। तसंच याबाबत याचिका सुद्धा दाखल केली होती। याबाबत निर्णय देत असताना एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे। राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटलं होतं की शिंदे गट खरी शिवसेना आहे। भरत गोगावलेंची प्रतोत्पदी नियुक्ती वैध ठरते आहे। एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते आहे। ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही। सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलवण्याचा अधिकार त्यावेळी नव्हता। त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे। या सगळ्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्या याचिकेवर आता सुनावणी सुरू आहे।